लगेचच फिल्डिंग आपण लावून घ्या. ट्रॉम्बे टीम ट्रॉम्बे आणि एका बाजूला टीम नवघर. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया लढतीसाठी, या मॅच साठी. मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. मागच्या सामन्यामध्ये पारगाव आणि उल्वे संघाने प्रचंड एंटरटेन केलं प्रेक्षकांना. दोन्ही इनिंग मध्ये आपण प्रचंड धावा पाहिल्या आणि त्या ठिकाणी पारगाव संघ थोड्याशा मार्जिनने पराभूत होताना पाहायला मिळाला. प्रत्येक षटकामागे 17च्या वर सरासरी राखणं तितकं सोपं नाही. एक इकॉनॉमिकल फिगर षटक सामन्याला कलाटणी देऊन जातं आणि ते षटक टाकलं होतं खरं तर पॅडी खारकर याने. आणि त्या षटकामध्ये मात्र पूर्णपणे सामना टर्न झाला. तो सामना जिंकला उल्वे 40+ टीमने. जशी डावाला सुरुवात होईल या मॅच मध्ये आपण संपूर्ण इनिंग मध्ये आवाज ऐकणार आहोत आमचे समालोचक जयजी भोसले सर यांचा. धन्यवाद. धन्यवाद रोशन सरांचा आवाज. तुम्ही या मॅचच्या आधी सामन्यामध्ये एक चुरशीची लढत पाहायला मिळाली. धन्यवाद प्रवीणजी गायकर सर यांचा देखील आवाज आपल्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळाला. नवघर 40+ आघाडीची जोडी. स्ट्रायकर एंडला दिनेश बंडा. पहिला बॉल हलक्या हाताने बॅकवर्ड पॉइंटला खेळले आहे. सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय नवघर 40+ आणि त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळते आहे जिथे ट्रॉम्बे 40+ या दोन संघांदरम्यानची लढत आहे. नवघर संघ आपला 12वा प्रतिनिधी आमच्यासोबत यायला हवा. दिनेश बंडा आणि त्यांच्या साथीला मिलिंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेचा बॉल फटका एकसा खबरला केलाय. डीप बॅकचा खबर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती मिलिंद यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. थँक्यू. डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल फेस करत असताना मिलिंद यांच्या बॅटमधून एक चांगला चौकार पाहायला मिळाला. मिलिंद बंडा आणि दिनेश बंडा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. हेमंत कोळी पुढचा बॉल ओव्हर द विकेटने सज्ज होती. अक्षयजी मी यांना विनंती करेन. अक्षयजी जासई यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत. धावफलकावरती 5 बनलेले आहेत. 5 ऑन दी बोर्ड. जिथे पहिल्या बॉल पासून दिनेश बंडा यांना आपण पाहतोय अटॅकिंग इंटेंटने ते बॅटिंग करताना पाहायला मिळालेत. हेमंत कोळी. यावेळेचा बॉल फटका लॉंग ऑफला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अगदी टप्प्यात आला आणि कार्यक्रम योग्यरित्या झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हेमंत कोळी यांच्यावरती पहिल्या बॉल पासून अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग चालू आहे. मिलिंद बंडा ज्या रीतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात, बॅटचा फ्लो वाट पाहणं आणि तदनंतर मोठी फटकेबाजी करणं हे त्यांच्या रक्तामध्येच पाहायला मिळालंय. पुढे सावलाय. इनफिल्डला भेटला. पुन्हा एकदा डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार फटकेबाजी. रन्स मिळतात त्याच्यावर. हा चौकार. नक्षित आणि रियांस आपल्याला विनंती आहे. चला स्टेजवरती या. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा इनफिल्डला भेटलेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आलेत आणि या वेळेला स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. रन्स मिळाल्यात तर 2.
मिलिंद बंडा आणि अगदी त्याच वेळेला दिनेश बंडा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एकंदरीत धावा पहिल्या षटकामध्ये 17 पाहायला मिळाल्या. 5 बॉल 16 वरती मिलिंद बंडा नॉट आउट बॅटिंग करतात. धावल कवरती बनल्यात त्या 17 पहिल्या षटकाच्या अंती बॅटिंग करत असताना नवघर 40+ टीम. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार, शानदार आणि दर्जेदारच पाहायला मिळाली. मिलिंद बंडा यांनी जिथे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सातत्याने चांगली फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली आहे. 17 धावा राफल कव्हर दिया आहेत. 17 ऑन दी बोर्ड. दिनेश बंडा यांना पण स्ट्रायकर एंडला पाहत आहोत. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, यावेळेला गतीचा वापर केलाय आणि डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर दिनेश बंडा यांच्या बॅटमधून देखील येतोय चौकार. टीम साठी सातत्याने धावा गोळा करत असताना त्यांना आपण पाहत आहोत. यावाला बागफुटला आले, हलक्या हाताने खेळलाय. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. पण पूर्वीच्या काळी जर का आपण पाहिलं ना कांचनजी पालकर सर, मला वाटतं खेळण्यासाठी खेळाडूंचे वय हे कमी केले जायचे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही पाहिलात, मग वीरेंद्र सहवागने अनेक वेळेला आपल्या समालोचनातून या बाबीचा उल्लेख केलेला आहे. दिनेश बंडा माजी नगरसेवक, माजी उपसरपंच नवघरगाव, खरं तर यांनी आपलं वय कमी करून घेतलंय. त्याच्यासाठी कल्पेश फिट देखील चर्चेचा विषय राहिलाय. स्वतः फिटनेसकडे जास्तीचा भर त्यांनी दिलाय. यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला केलाय. मिलिंद बंडा यांच्या खेळीचा काहीतरी अनोखा अंदाज आहे. बॉटम हँडचा वापर चांगल्या रीतीने करतात. इनफिल्डला भेटताना पाहायला मिळाल्यात. केवळ एक सिंगल आली. धावल कव्हरची धावा एकंदरीत पाहायला मिळाल्यात त्या 23 बनल्यात. 23 ऑन दी बोर्ड. अलीकडच्या कालावधीमध्ये कल्पेश गरद आणि त्यांची टीम, जिथे कल्पेश फिटच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना आपण पाहिलंय जे फिटनेस वरती सातत्याने भर देत असताना पाहायला मिळालेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. मिलिंद बंडा वेगाने धावतात. धावा मिळाल्यात पुन्हा एकदा 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 25 ऑन दी बोर्ड आहे. 25 धावा धावल कव्हरती पाहायला मिळाल्यात. मिलिंद आणि दिनेश चांगल्या दर्जाची बॅटिंग करतात. 4 बॉल 8 वरती दिनेश, 6 बॉल 17 वरती मिलिंद पाहायला मिळाल्यात. सिंगल डबलला प्राधान्य दिले, मोठे फटकेबाजी केले, इनफिल्डचा वापर चांगला केलाय. 38 सर्कलच्या बाहेर सातत्याने फटकेबाजी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा बॉल, यावेळेचा फटका ऑन साइडला केलाय. उंची जास्त आणि लांबी देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दिनेश बंडा यांच्या बॅटमधून आलाय. षटकार. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांची लईलूट पाहायला मिळाली. 31 धावा धावल कव्हरती आहेत. 6 बॉल 14 वरती दिनेश, तर एका बाजूला 6 बॉल 17 वरती मिलिंद नॉट आउट बॅटिंग करताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजांची केवळ धुलाई झाली. धावा सातत्याने वेगाने येत आहेत. ट्रॉम्बे 40+ संघ सध्याच्या घडीला पिछाडेवरती पाहायला मिळतोय. धावल कव्हरती 31 बनलेल्या पाहायला मिळाल्यात आणि दोन्ही फलंदाज आता मात्र मैदानावरती तळ टोकून उभे राहिलेत. बॅट बोलतीये, इनफिल्डला भेदलं गेलंय. डाऊन द ग्राउंड चांगले स्ट्रोक आले. ऑन साइडला षटकार पाहायला मिळाला.
गोलंदाजी मार्कवरती सूरज वैती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाचा आणखी एक नवीन गोलंदाजाचा वापर करण्यात येतोय. या स्पर्धेची नियमावलीच अशी सांगते की 5 प्रमुख गोलंदाजांना तुम्हाला गोलंदाजी मार्कवरती आणायचा आहे. 31 बनल्यात पुढचा बॉल यावाला शहरापासून दूर ठेवला होता. फ्लाइट दिली, बॉल बाहेर काढण्यामध्ये यशस्वी राहिले. पुन्हा एकदा यावेळेला स्लॉट मध्ये आलाय, ऑन साइडला पाठवला, पार्किंग प्लॉट मध्ये ठोकलाय षटकार. मिलिंद बंडा ज्या रीतीने थाट त्यांचा पाहायला मिळाला, ज्या रीतीने त्यांच्या बॅटमधून स्ट्रोक आल्यात, 8 बॉल 23 वरती 3 नॉट आउट. फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं राजेंद्र सर या आधीचा बॉल वाईड होता का? वाईड बॉल होता. $38 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला आणखीन एक लगातारचा दुसरा. वन मोर अनदर बिग हिट. रन्स येतात त्या 6. मिलिंद बंडा यांच्या बॅटमधून षटकार. चव्वेचाळीस धावा फलकावरती आहेत. 44 ऑन दी बोर्ड. यावेळेला आणखीन एक समोर उडवलाय, डाऊन द ग्राउंड. सलगचे 3 बॉल 3 उत्तुंग षटकार. पहिल्या 15 बॉल मध्ये 50 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. नवघर टीमचं अर्धशतक फलकावरती लगावण्यात आलंय. केवळ 15 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेला वळवला होता, फ्लाइट देण्यामध्ये यशस्वी राहिले. सूरज वैतीनं आपण पाहता गोलंदाजी मार्कवरती या आधीच्या 3 बॉलवरती 3 मोठे फटकेबाजी आली आहे आणि इथून पुढे चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 50 धावा फलकावरती आहेत. लोअर फुल टोज होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, जिथे फलंदाजाला दकडून ठेवण्यामध्ये मागील 2 बॉलवरती यश आलेलं पाहायला मिळालंय. सूरज वैती यांना धावफलकावरती 50 बनलेले आपण पाहतोय. या षटकामध्ये कमबॅक ही महत्वाचा होता आणि ते झालंय. सूरज वैती यांच्या माध्यमातून धावा रोखण्यामध्ये देखील ते पाठायत यशस्वी होत आहेत. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा अवांतर धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. 20 धावा या षटकामध्ये या गोलंदाजाने खर्च केलेला पाहायला मिळाल्यात. 51 धावा फलकावरती आहेत. 20 धावा या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्या. मोठ्या धावफलकाकडे वाटचाल होत असताना नवघर 40+ या टीमची इथून पाहायला मिळते. दोन्ही जोडी जमली 11 बॉल 35 वरती मिलिंद बंडा आणि त्यांच्या साथीला, जिथे दिनेश बंडा 14 धावसंख्येवरती नॉट आउट आहेत. यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात, जोडी फोडण्यामध्ये यशस्वी राहिली आहेत. एक्स्ट्रा कव्हरला हलक्या हाताने केला होता, झेल टिपणाऱ्याला 51 पहिला फलंदाज मिलिंद बंडा. 12 बॉल 35 धावांची खेळी संपली.
पहिला धक्का लागलेला पाहायला मिळालाय. 51 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर कुंदन बंडा मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. जिथे नवघर गावासाठी सातत्याने या खेळाडूंनी एक काळ गाजवलेला पाहायला मिळाला, परंतु आज देखील जिथे मात्र नवघर गावासाठी सातत्याने 40+ मध्ये देखील या खेळाडूंना आपण खेळताना पाहत आहोत. कुंदन बंडा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. मिलिंद बंडा बाद झाल्यात. 12 बॉल आणि 35 धावांची विस्फोटक इनिंग ज्यांनी साकारलेली पाहायला मिळाली होती. जोगेंद्र गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील, जिथे या चौथ्या षटकाच्या दरम्यान त्यांना इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळालं. ही बच्चे कंपनी पहा या स्पर्धेच्या माध्यमातून, खर तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवरती पाहताय अगदी रिहाना आणि तिची संपूर्ण मैत्रिणी या मैदानाला फेरफटका मारत असताना पाहायला मिळाल्यात. 51 धावा धावलकावरती आहेत. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून योगेशजी मांडवे साहेब, सुदीपजी मांडवे साहेब, अतुलजी कदम साहेब, कुमार केदार, त्याच वेळेला प्रवीणजी साबळे साहेब, समीरजी तोरे साहेब आणि अगदी त्याच वेळेला मिलिंदजी सुनवणे साहेब यांचं स्वागत करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 हा बॉल फुलर लेनचा पाहायला मिळाला. दिनेश बंडा यांच्या रीच मध्ये ठेवला नव्हता. फ्रंट लेग पुढे आणलं, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झाला, डॉट बॉल आलाय. यावेळेला परफेक्ट मिडल झालाय, डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड, स्ट्रेट मारला, ग्रेट मारला, रन्स बी 4, चौकार. मदतीने संघाची धावसंख्या 55 धावा धावलकावरती आहेत. दिनेश बंडा सेट ऑन फायर. यावेळेला उंच गेलाय आणि तितका लांब जाईल का? क्षेत्ररक्षक पाहतोय बॉल किती लांब जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दिनेश बंडा यांच्या बॅटमधून षटकार. तो 61 धावा धावलकावरती आहेत. खर तर एक चांगल्या दर्जाचे खेळाडू आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर एक दर्जेदार आयोजक म्हणून पाहिलं जातं दिनेश बंडा यांच्याकडे, ज्यांना आपण पाहता स्ट्रायकर एंडला 61 धावा धावलकावरती आहेत. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने दिनेश बंडा थांबायचं नावच घेत नाहीयेत. सेट ऑन फायर, ठोकलाय षटकार. अभी देखे कहा है जलवे तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए देखकर आसमान के. दिनेश बंडा थांबायला तयार नाही आहे. 10 बॉल 30 धावसंख्येवरती 10 नॉट आउट, 67 ऑन द बोर्ड. खोलातला बॉल होता, बॅटच्या आउटसाइड एज, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ड्रॉई केलाय, प्लेसमेंट चांगलं होतं, धावा मिळाल्यात. याही बॉलवरती 4, 71 धावा धावलकावर. एकाहत्तर धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. धावांची यथेच्छ धुलाई. चहू बाजूला फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. दिनेश बंडा ज्या रीतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होते, इंटेन्शन क्लिअर होते मोठे फटकेबाजीचे, आणि महत्वाचा फलंदाज प्रमुख योगदान देत असताना मागील बॅटर मिलिंद बंडा 35 तर दिनेश बंडा 12 बॉल मध्ये 34 धावांची विस्फोटक आणि निडर अंदाजाची खेळी इथे संपली. 283 चा स्ट्राईक रेट, 3 षटकार 3 चौकार दिनेश बंडा यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. दुसरा धक्का लागला, दुसरा फलंदाज बाद.
4 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. 71 धावा धावफलकावरती आहेत. कुंदन बंडा यांना आपण पाहताय स्ट्रायकर हिंडला जी येत असताना पाहायला मिळत आहेत. तेही मोठ्या फटकेबाजीसाठी जाणले जातात. नवीन बॅटर राजेश जोशी. यावेळेचा बॉल थेट यस्त्यांचा वेध, बँग ऑन टार्गेट. पहिल्याच बॉलवरती काटा काढलाय फलंदाज क्रमांक 3 कुंदन बंडा बाद. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय आणि या गोलंदाजीची शैली इथे पाहिली जाईल. फलंदाज इथे बाद झालेला पाहायला मिळाला. अर्थात कुंदन बंडा बाद होत असताना पाहायला मिळाल्यात. या पण गोलंदाजीची शैली पाहणार आहात. मी या 3ऱ्या पंचांचं लक्ष वेधतो आहे. एकाहत्तर धावा धावफलकावरती आल्या. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट प्राप्त करण्यात आली. कुंदन बंडाचे मात्र गोल्डन डकचा शिकार राहिले. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे, जिथे संदीप तांडेल मैदानावरती आलेले पाहायला मिळाल्यात. धावा त्यांनाही गोळा करावा लागतील. येणारे 5 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. पूर्वार्धाचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज होईल. यावेळेचा बॉल स्लोवर वन होता. पिक करण्याचा प्रयत्न, बॉलने घेतलेलं वळण, फलंदाजाची फिरकी घेतली आहे, लेग बाय झाली आहे. 72 धावा धावफलकावरती आहेत. एक मोठी धावसंख्या आपण या दुसऱ्या एकंदरीत 3ऱ्या रजनीमध्ये पाहायला जातोय की काय. आता मात्र तसंच वाटू लागलं. एक मोठं लक्ष उभं होत आहे. 72 तर बनल्या. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही येणं बाकी राहिलंय. हेमंत पाटील गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा वेट, डॉट बॉल येईल. बहात्तर धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 3 फलंदाज बाद. षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचं प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. हेमंत पाटील यावेळेला कमी गतीचा पुन्हा एकदा बळवला. फलंदाजाला न समजणारे आणि न उमगणारे चेंडू इथे टाकले जात आहेत. याच कारणास्तव बॅकफुटला ढकललं जात आहे. फलंदाजांना धावा आलेल्या नाही आहेत. हेमंत पाटील यांनी कमबॅक केलंय, परंतु हा गोलंदाज याआधी यायला हवा होता. ज्या रीतीने धावफलक वेगाने पुढे जात आहे. एकंदरीत 72 बनलेलं पाहायला मिळाल्यात. राजेश जोशी स्ट्रायकर एंडला आहेत. यावेळेला ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा वेध आणखीन एका चेंडूने घेतलाय. 5 चेंडू लगातारचे निर्धाव आलेले पाहायला मिळाले. डॉट बॉल. आता मात्र मिडन ओव्हर पाहायला मिळते की काय. एक लेग बाय झालेली पाहायला मिळाली. अपवाद वगळता एकही धाव या षटकामध्ये खर्च झालेली नाहीये. पहिला निर्धाव षटक आपण पाहायला जातोय की काय. आता ते भासू लागलंय. शेवटचा एका चेंडूचा खेळ शेट. 72 धावा, 3 फलंदाज बाद. शेवटचा बॉल, बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चाललाय चेंडू. सिंगल येईल. शेवटच्या षटकामध्ये केवळ 1 धावांचं षटक टाकलं. 1 विकेट मिळवली हेमंत पाटीलने. मॅच मध्ये कमबॅक झालाय. 73 धावा धावफलकावरती आहेत. 74 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालं. आपण लक्ष वेधूयात नवघर 40+ संघात त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. पहिले 2 सामने जास्तही 40+ संघाने जिंकलेले पाहायला मिळालेत. उल्वे 40+ संघाने मागील सामना जिंकला. दर्जेदार खेळ मैदानावरती साकारला जातोय. या सामन्यामध्ये 73 बनल्यात. 74 धावसंख्येचं टार्गेट सेट झालेलं पाहायला मिळालं.
ज्यामध्ये मिलिंद बंडा यांचं प्रमुख योगदान राहिलं. 35 धावांची खेळी त्यांनी साकारली होती. जिथे मात्र आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 35 धावसंख्येवरती ते खेळताना पाहायला मिळाले आणि 12 मध्ये 34 धावा दिनेश बंडा. काय विशेष सन्मान आपण करतो आहोत. या विशेष सन्मानाकडे वळूयात आपण. या स्पर्धेच्या माध्यमातून योगेशजी मांडवे साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. मी विनंती करेन हा विशेष सन्मान आपण रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 च्या माध्यमातून करतो आहोत. योगेशजी मांडवे साहेब यांचा एक विशेष सन्मान. स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे संजयजी ठाकूर साहेब यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करावा. पुढील सन्मान आदरणीय सुदीपजी मांडवे साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं. त्यांचा देखील आपण एक विशेष सन्मानाकडे वळतो आहोत. पहिला सन्मान योगेशजी मांडवे साहेब यांचा आपण सन्मान करतोय. पुढील सन्मान करण्यात येईल आदरणीय सुदीपजी मांडवे साहेब यांनाही विनंती असेल की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अतुलजी कदम साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांचाही विशेष सन्मान करण्यात येईल. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. पुढील सन्मान आदरणीय अतुलजी कदम साहेब यांना विनंती करेन. सुदीपजी मांडवे साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. सुदीपजी मांडवे साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान करण्यात येईल. आदरणीय कुमार केदार साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळते. मी साहेबांना विनंती करेन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. स्पर्धेच्या माध्यमातून पहा एवढी रात्र उलटून चालली आहे परंतु महिला भगिनी वर्ग देखील या सामन्याचा आस्वाद घेत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. पुढील सन्मान या आपण कुमार केदार यांचा देखील एक विशेष सन्मान करत आहोत. त्या पुढील आदरणीय प्रवीणजी साबळे साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान करण्यात येईल. समीरजी तोरे साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. त्यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. मिलिंदजी सोनावणे साहेब अतिथी देवो भव उक्तीप्रमाणे आलेल्या तमाम मान्यवरांचे विशेष सन्मान या व्यासपीठावरती पार पाडले जात आहेत. प्रवीणजी साबळे साहेब त्याच वेळेला समीरजी तोरे साहेब आणि मिलिंदजी सोनावणे साहेब यांनाही मी विनंती करेन आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 मध्ये आपण आलात. आम्ही आपले आभारी आहोत. आयोजकांवरती दाखवलेलं विशेष प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. लक्ष मोठं उभं राहिलंय. गोलंदाजी मार्कवरती दिनेश बंडा यांना पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलंय. खरं तर एक जवळचे मित्र आणि अगदी त्याच वेळेला उरण तालुक्यातील एक नावाजलेला खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे जरूर आवर्जून पाहिलं जातं ते दिनेश बंडा गोलंदाजी मार्कवरती आहेत. तर स्ट्राईक एंडला अनिल कोळी आणि निलेश कोळी ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. आपण अनेक वर्ष म्हणतो ना की फिजिकल फिटनेसकडे लक्ष द्यावं लागतं प्रत्येक खेळाडूला. अनेक काळ क्रिकेट जर का आपण खेळत राहण्यासाठी फिजिकल फिटनेस इम्पॉर्टंट राहते. यावेळेचा बॉल टर्न केलाय. बॉडीला रोल केलं. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. धाव मिळतील त्याच्यावर. पहिला दुसऱ्या बॉलवरती अनिल यांच्या बॅटमधून आला चौकार. बॉलच्या वेगाचा वापर केला. इनसाइड आउट केलेत आणि ते रणजित कॅमेरामॅन यांच्या दिशेने हा बॉल जात असताना पाहायला मिळाला. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे.
खरं तर कॅमेरामनचं आपण विशेष कौतुक करतो, कारण ऊन असू द्यात किंवा पाऊस असू द्यात आणि थंडी, या कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगता नेहमीच चांगलं कामकाज ते करत असताना पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल वाईडिस लॉंग ऑफला, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. फलकावरती धावा 10 बनलेल्या आहेत. 10 ऑन दी बोर्ड आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. अद्याप एक धाव सर्वाधिक महत्वाची राहणार आहे. जिथे अनिल आणि त्यांच्या साथीला निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही कोळी खेळाडू. यावेळेला समोरच्या दिशेने केला लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली. एकंदरीत 11 बनलेला पाहायला मिळाला. 74चा पाठलाग चालू आहे. पहिल्या षटकाच्या अंती एक विदाउट लॉस धाव फलकावरती 11 आहेत. बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे 40+ टीम. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार आम्ही आराध्य फायबर नेटचेही मानतो आहोत. आदरणीय आशिषजी ठाकूर साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला दे घुमा के चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतात. धावा 4. हा चौकार. बॉलवरती स्वागत केलंय. गोलंदाजाचं भव्य स्वागत पाहायला मिळालं. आडव्या बॅटने येथे मिलिंद बंडा यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आपण गेले अनेक वर्ष सातत्याने एका बाजूला दिनेश बंडा आणि नयन बंडा यांना गावाच्या संघासाठी आघाडीला येत असताना पाहायला मिळतात. परंतु तिथेच 40+ आलं की मिलिंद बंडा आणि त्याच वेळेला दिनेश बंडा. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट, सॉफ्ट डिसमिसल. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद. पूर्वार्धामध्ये जिथे आपण पाहिलं ना, तर खऱ्या अर्थानं कुंदन बंडा यांच्याकडून अपेक्षा फारशा होत्या, कारण त्यांनी आय सेफ्टी वेअर केली होती. एका क्षणाला असं वाटत होतं की ते मैदानाच्या आतमध्ये आल्या मोठी फटकेबाजी करतील, परंतु वेळ कमकुवत राहिला किंवा तितक्याशा धावा त्यांच्या बॅटमधून आल्या नाहीत. अशा क्षणाला ते बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गेले होते की बॉल कमी राहिले होते आणि धावा जास्त बनवायच्या होत्या. पूर्वार्धामध्ये धावा बनवणंही गरजेचं राहतं आणि त्या धावा बनवत असताना फलंदाज कुंदन बंडा स्वस्तात बाद झाले. यष्टांच्या पाठीमागे चांगलं जिथे मात्र आपण पाहत आहोत यष्टिरक्षण ते करतायत. विकेट प्राप्त झाली आहे. पहिला फलंदाज बाद झालाय. भावेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ते समालोचन कक्ष तुम्ही पाहता. आडवा बॅटने ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याला हुलकावणी देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. धावा आला त्या 4. चौकार. भावेश तुर्भेकर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिल्याच बॉलवरती चौकार त्यांनी ठोकलाय. धावा वेगाने आता मात्र येऊ लागल्यात. 19 बनल्यात. 74चा पाठलाग चालू आहे आणि जिथे विजयासाठी 74चा पाठलाग करत असताना 55ची गरज. 20 चेंडू आणि 55 धावा. 20 चेंडू आणि 55ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. धावफलकावरती 19 बनलेले पाहायला मिळाल्यात. एक दर्जेदार क्रिकेटचा 16 रंगताना पाहायला मिळाला. 40+चा तडका. त्यामध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. धावा आल्या त्या 4. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चौकार. आई माझी कोण
चौकार येत असताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, हलगर्जीपणा तिथे पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने 23 बनल्यात. 19 चेंडू आणि 51ची गरज. या मैदानावरती नेहमीच धावा बनताना पाहायला मिळाल्यात. चला थोडीशी घाई व्हायला हवी. 23 धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. भावेश मैदानावरती दाखल झालेत. भावेश तुर्भेकर, चांगले स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 19 चेंडू आणि 51ची गरज अजूनही राहिली आहे. हा चेंडू सर्वाधिक महत्वाचा राहील. मिलिंद बंडा यांचा यावेळेचा बॉल ऑन साइडला मनगट उडवली आहेत. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. हवाई सफर, हवाई यात्रा, ठोकला षटकार. $29 ऑन दी बोर्ड आहेत. 29 ला एक फलंदाज बाद झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. कंपॅरिझन जर का तुम्ही पूर्वार्धाचं पाहिलं ना तर धावा चांगल्या झाल्यात. हा डगआउट तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. ट्रॉम्बे 40+ टीमला तुम्हाला पाहायला मिळत आहे. हे सर्व खेळाडू स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. आनंदित आहेत, उत्साही आहेत. कारण आहे भावेश तुर्भेकर चांगली बॅटिंग करतात. 3 बॉल 14 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. 29 ऑन दी बोर्ड आहेत. एक फलंदाज बाद. 18 चेंडू आणि 45ची गरज. मॅच मध्ये कमबॅक झालाय, शिरकाव झालाय ट्रॉम्बे 40+ टीमचा. 18 चेंडू आणि 45ची गरज. शशिकांत बंडा गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत आहेत. शशिकांत बंडा यावेळेचा बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शशिकांत बंडा यांना आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. उर्वरित 17 चेंडू आणि 45ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आला. यावेळेला ऑन साइडला जेवढा उंच गेला तेवढाच लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला आणि ऑन साइडला काय फटका सजवला अनिल कोळी. मनगट मेंदू एकत्रित आणलं की प्रतिस्पर्ध्यावरती मात करायला वेळ लागत नाही. आणि हा फटका इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला परफेक्ट एक्झिक्यूट केलाय. 35 ऑन दी बोर्ड. खोलातला बॉल इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हरला वॅकेंट्स एरिया. गॅप मोठा. धावा मिळतील त्या 4. हा येतोय अनिल कोळी यांच्या बॅटमधून. दर्जेदार चौकार. वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. पूर्वार्धामध्ये धावांची लयलूट झाली. उत्तरार्धामध्ये देखील धावांची लयलूट होतीये. 39 ऑन दी बोर्ड आहेत. सामन्याचं रूपडं आणि चित्र इथे पालटलंय. काय बॅटिंग चालू आहे दोन्ही फलंदाज. अनिल कोळी 8 बॉल 19, 3 बॉल 14 वरती भावेश तुर्भेकर बॅटिंग करताना पाहायला मिळालेत. 39 लॉस ऑफ 1 विकेट. ट्रॉम्बे 40+ संघ मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ वाजवतात. इंटेन्शन क्लिअर आहेत. मारायचं किंबहुना मारायचं. खोलातला बॉल लॉंग ऑफला. झेलची नामी संधी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. काय प्रयत्न झालेत. मिलिंद बंडा चेंडूच्या खाली पाहायला मिळाले. बाउंड्री लाईन वरती चांगलं एफर्ट्स इथे पाहायला मिळालेत. थाबा रोखल्यात. मिलिंद बंडा होते त्या ठिकाणी. शर्तीचे प्रयत्न इथे करण्यात आले. सिंगल आली. केवळ एकेरी धाव. 40 धावा धावलकावरती. भावेशला आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. यावेळीचा बॉल डावी येशी सोडून जाणारा. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळाली आहे. दिनेश बंडा यांना आपण पाहत आहे ना यस्टनच्या पाठीमागे वारंवार कुठे ना कुठेतरी गोलंदाजांकडून त्यांना जास्तीची अपेक्षा आहे. आडवा बाटने केला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्यांना हातफेकी चांगली झाली आहे.
केवळ इथून एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 41 धावा वर्ल्ड कपवरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 42 ऑन दी बोर्ड आहेत. ऍक्शन रिप्ले पहा पंचांच्या अगदी जवळून गेलाय. मला वाटतं उद्याच्या रात्रीसाठी हेल्मेट मागवावं लागणार आहे. यावेळेचा बॉल जितका उंच तितकाच लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अनिल कोळी यांच्या बॅटमधून षटकार. आगे 48 धावा वर्ल्ड कपवरती आहेत. एक फलंदाज बाद. येणारे चेंडू राहिले ते अर्थात 12 आणि 12 बॉल मध्ये चला थ्रोचा ऑब्जेक्शन घेण्यात आला होता. रन्स ना हा मग बॉल झाल्यानंतर पण कळणारच होते ते. पंचांना उत्सुकता जास्ती जी होती धावा जाणून घेण्याची. 48 बनल्यात. विजयासाठी मात्र 74चा पाठलाग करायचा आहे. पाण्याची मागणी झाली आहे. 12 बॉल 26 ची गरज. 12 चेंडू आणि 26 ची आवश्यकता आहे. ओव्हर देखील संपली होती आणि षटकार देखील आला होता. त्या कारणास्तव डीजेला आपण ऐकत होतो. कुंदन बंडा गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतील. महत्वाचं षटक आहे. 12 चेंडू आणि 26 धावा. हल्ले प्रति हल्ले अपोनंट टीम कडून देखील होतात. नरेशदादा पाटील साहेब मोठा पाडक यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना ते देखील पाहायला मिळत आहेत. त्यांचे विशेष करून आपण स्वागत करूया. धावलकावरती 48 बनलेले आहेत. पाण्याची मागणी मैदानावरती करण्यात आलेली पाहायला मिळाली. 12 चेंडू आणि 26 ची गरज. करंट रन रेट 16च्या धाव गतीने धावा आल्यात आणि आस्किंग रन रेट आता 13 वरती जाऊन पोहोचलेला पाहायला मिळालाय. 13 ची धाव गती गाठणं आता उघड बनलेलं नाही आहे. कारण ज्या रीतीने खेळ पाहायला मिळालाय. मिलिंद बंडा यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. काही अंशी चर्चा बाउंड्री लाईन वरती होत असताना पाहायला मिळाले. धावा आल्यात. दिनेश बंडा एका बाजूला त्यांना तुम्ही पाहिलं ना तर रक्त अक्षरशः गरम झालं या गुलाबी थंडीमध्ये त्यांचं. धावा आल्या. त्या कारणासह गोलंदाजाने 3 कामकाज केलेलं नाही. त्यांच्या पसंतीस न उतरणारं कामकाज राहिलंय. 10 बॉल 26 वरती अनिल कोळी बॅटिंग करताय. 4 बॉल 15 वरती भावेश तुर्भेकर यांना तुम्ही पाहताय. कुंदन बंडा गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना महत्वाचा खेळाडू आहे आणि षटक महत्वाचं त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलंय. 12 चेंडू आणि 26 ची गरज. यावेळेचा बॉल ऑन साइड लावूनच गेलाय. लांब नाही. दिनेश बंडा चेंडूच्या खाली आलेत. झेल टिपण्यात आला. धक्का क्रमांक 2. महत्वाचा बॅटर भावेश तुर्भेकर बाद. आमचे डीजे मास्टर निस्तीनी दिनेश बंडांसाठी गाणं लावलं. कारण ज्या रीतीने मी आधी उल्लेख केला होता 48 बनल्यात. 2 फलंदाज बाद झाल्यात. 11 बॉल आणि आता मात्र 26 ची गरज आहे. आपण ज्या वेळेला चांगलं प्रदर्शन करतो अपेक्षा चांगल्या असतात आणि ते झालेले नाही आहेत. 26-11 11 चेंडू आणि 26 ची गरज आहे. तो दिवस न विसरण्यासारखा आहे. मुंबापुरीकर तर कदापि विसरणार नाहीत. आणि अगदी त्याच वेळेला 26 हा आकडा अनलकीच राहिला मुंबईसाठी. 26-11 म्हटल्यानंतर हा सर्वाधिक मोठा भॅड हल्ला जो पाहायला मिळाला होता. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड विकेट. अपील झाली आहे. ती उचलून धरली. फलंदाज आल्या पावली माघारी परतल्यात. पुढच्याच बॉलवरती 3रा धक्का दिला कुंदन बंडा यांनी. भूल तो हो गई. संदीप तांडेल यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावत असताना पाहायला मिळाला. 2 बॉल 2 विकेट आल्यात. कुंदन बंडा यांनी खर तर विथ द बॅट तितक्याशा धावा बनवल्या नाहीत. परंतु विथ द बॉल
काय परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. हेमंत पाटील आल्या पावली माघारी निघाल्यात. हॅट्रिकचा बॉल आहे आणि या बॉलवरती विकेट संपादन केली जाणार का. धापलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत 48. 3 फलंदाज बाद. अनिल कोळी आणि अगदी त्याच वेळेला एका बाजूला 2 अनिल कोळी आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 48ला 3. येणारे चेंडू शेष राहिले. 10 मध्ये 26 ची गरज. हॅट्रिकचा बॉल एका बाजूला अनिल कोळी, एका बाजूला आपण नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहतो आणि दुसरे अनिल कोळी जे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. अनिल हरिश्चंद्र कोळी आणि अनिल चंद्रकांत कोळी अशा स्वरूपाची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कुंदन मंडा हॅट्रिक वरती आल्यात. हॅट्रिकचा बॉल पुढचा चेंडू आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. सिंगल येते. हॅट्रिकचा बॉल होता, झेल बनू शकलेला नाही. एकंदरीत पाहिली सिंगल आली. धावफलकावरती 49. विजयासाठी 25 ची गरज. $49 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 9 चेंडू 25 ची गरज. 9 चेंडू आणि 25 धावा. लोअर फुलटोज ऑन साईडला मनगट वळवली आहेत. जिथे मात्र महत्वाचा फलंदाज अद्याप तळ टोकून उभा आहे. सिंगल आली. पैकी ज्या पद्धतीने स्क्वेअर झाली. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. केवळ सिंगल येते. या षटकामध्ये 2 धावा. अद्याप 4 बॉलमध्ये खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्यात कुंदन मंडा, ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. व्हॉलीबॉल त्या दर्जाचं, चांगल्या दर्जाचं ते खेळताना पाहायला मिळतात. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये आहे. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. 2 धावा वेगाने आल्यात. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला. इथे अपरित घडलंय. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये अनिल कोळी. बॅक टू द पॅव्हेलियन. अनिल हरिश्चंद्र कोळी इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. धक्का महत्वाचा लागला. 11 बॉल 27 वरती अनिल चंद्रकांत कोळी बॅटिंग करत असताना पाहायला मिळाल्यात. 52ला 4 बाद झाल्यात. नवीन बॅटर सूरज वैती दाखल होत असताना पाहायला मिळाल्यात. कुंदन बंडा काय गोलंदाजी केली आहे त्यांनी. बावन्न धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. 7 बॉल आणि आता मात्र 22 ची गरज. 7 चेंडू 22 धावा. अनिल कोळी नॉन स्ट्रायकर एंडवरती अद्याप आहेत. 7 बॉल 22व्या होत्या. अंतर कमी केलंय. पहिल्याच बॉलवरती फेस करत असताना सूरज वैती यांच्या बॅटमधून षटकार. हे सांगण्याचा प्रयत्न सूरज वैतीने केला असावा. मी मैदानाच्या आतमध्ये आलोय. 6 बॉल 16 ची गरज. सामना कुठे आलाय पहा. या मैदानावरती 6 बॉल 22 धावा चेस झालेले आहेत. चला थोडीशी घाई करा. नवघर संघ आम्ही आपलं लक्ष वेधतोय. वेळ जास्तीचा खर्च झालाय. संपूर्ण आयोजन समितीला सहकार्य अपेक्षित आहे. चला घाई करा. 58ला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत.
या स्पर्धेच्या माध्यमातून शैलेजी ठाकूर साहेब यांना आपण पाहत आहात आणि त्यांचे चिरंजीव देखील धैर्य शैलेश ठाकूर यांना देखील तुम्ही पाहत आहात. आई कणकेश्वरीचा आशीर्वाद घेऊनच हा संघ सातत्याने मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण नवघर संघाला पाहिलंय. परंतु आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये नवघर 40+ या नावाने खेळताना पाहायला मिळालाय. 58 धावा दाबोलका बर्दी म्हटलाय. 4 फलंदाज बाद, 6 चेंडू आणि 16ची गरज. रत्नाकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण योगदान इथे द्यावं लागेल. 6 बॉल 16ची गरज. पहिल्याच बॉलवरती हल्ला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. पहिला चेंडू पहिल्या बॉलवरती सीमारेषा ओलांडतोय. चौकार. थँक्यू. येणारे बॉल राहिले 5 मध्ये 12ची गरज. 5 चेंडू आणि 12 धावा. जयप्रकाशजी पाटील यांना देखील तुम्ही या संघाचं नेतृत्व करत असताना पाहत आहात. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये ते उभे आहेत. पुढचा बॉल यावेळेला लिडिंग एज घेतली आहे क्षेत्ररक्षक जयप्रकाश पाटील. चेंडूच्या खाली झेल टिपला आणि महत्वाचा बॅटर अनिल कोळी. 13 बॉल 31 धावांची खेळी संपली. फलंदाज बाद. पहा, एक गोष्ट आम्ही आवर्जून लक्ष वेधू. ट्रॉम्बे कोळीवाडा संघ तुम्हाला जो काय डगआउट देण्यात आलाय, आयोजकांनी स्पेशली एक व्यासपीठ तयार केलंय बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंसाठी. आणि पहा, तुम्हाला जे चेअर दिलेले आहेत ना, ते डगआउट वरतीच असायला हव्यात. अन्यथा पेनल्टी सामोरे जाल. तुम्ही पेनल्टीज पात्र राहाल. कोणत्याही स्वरूपाच्या आयोजकांनी आवर्जून लक्ष वेधलं की कोणत्याही स्वरूपाची सभा घेतलेली नाहीये की तुम्ही चेस घेऊन खाली बसाल. समोरच्या बाजूला कोणी शेकोटी पेटवली असेल, दादानं कृपा करून शेकोटी बंद करा. धावलकावर्दी 62 धावा धावलकावर्दी आहेत. 5 फलंदाज बाद, 4 चेंडू आणि 12ची गरज. जयप्रकाश पाटील साहेब यांना तुम्ही शॉर्ट फाईन लेगला पाहिलं. चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. सातत्याने तेही फिजिकल फिटनेस कडे लक्ष देत असताना पाहायला मिळालेत. कल्पेश फीटच्या माध्यमातून सातत्याने या 40+ खेळाडूंनाही एकत्रित आणलंय आणि त्यामध्ये जयप्रकाश पाटील साहेब देखील आहेत. दिनेश बंडानी तर मला वाटतं आपलं वय कमी करून घेतलंय 20 वर्षांनीच. यावेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आले 3. येणारे आता मात्र 3 चेंडू आणि 12ची गरज राहिली आहे. सामन्यामध्ये पलटवार झाल्यात. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रत्नाकर काय गोलंदाजी करतायत. अफलातून खेळ इथे पाहायला मिळालाय. दर्जेदार गोलंदाजी. 3 बॉल 12ची आवश्यकता. सामना रंगात आलाय. आता रंगात आली ही मॅच. सामना रंगात झालाय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 3 बॉल 12ची गरज. रत्नाकर ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतात. धीरज वैती स्ट्राईक एंड वरती आहेत. 1 बॉल 0 धाव आली आहे. या वेळेचा फटका ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. कुंदन बंडा फेकी करण्यात येते. केवळ एक सिंगल आली. केवळ एकेरी धाव आली आहे. फेकी करण्यात येत असताना मी केवळ दिनेश बंडा यांच्याकडे पाहत होतो, कारण अंडरआर्म थ्रो आला, सिंगल आली. आता मात्र उर्वरित 2 बॉल आणि 11ची गरज. 2 चेंडू आणि 11ची आवश्यकता राहिली आहे. सामन्याला कलाटणी आली. रत्नाकरने चांगली गोलंदाजी केली, कारण 6 बॉल 16 धावा या मैदानावरती चेसेबल आहेत. इथे धावा बनतात. चला, घाई व्हायला हवी. नवघरकर, आम्ही आपलं लक्ष वेधू. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय शैलेजी ठाकूर साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत होता. धावलकावरती 63 बनला. 5 फलंदाज बाद, 2 चेंडू आणि 11ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 11ची गरज. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. पुढचा चेंडू. 2 बॉल 11 हव्या होत्या. यावेळेचा बॉल उंचही गेलाय.
परंतु लांब नाही, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. धावा रोखल्या गेल्या दिनेश बंड्यांच्या माध्यमातून. आता 1 बॉल आणि 11ची गरज. 1 चेंडू आणि 11 धावा. नैनों में सपना, सपनों में एक बॉल आणि 11ची आवश्यकता आहे. शॉर्ट थर्ड मॅनला आता डीप मध्ये तैनात करण्यात आलाय. 1 बॉल 11. खरं तर खुल्या गटाचे खेळाडू हे आहे, असं नेहमीच करायचंय. दिनेश बंडांनी म्हणेन की मागील बॉलवरती धावा रोखल्यात. 63 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. 1 बॉल 11ची आवश्यकता होती आणि इथे सामना संपलाय. नवघर 40+3 ने ही मॅच इथे जिंकली. 10 धावेने हा सामना इथे जिंकला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल प्लेड. चला बॉल द्या आतमध्ये लगेच. बघा सकाळी पराभूत केलं होतं कनकेश्वरी नवघर या संघाला आणि आता मात्र इथे